अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचं नेतृत्व, महाराष्ट्राच्या राजकारणातलं न संपणारं नाव म्हणजे अजितदादा पवार. परंतु अख्ख्या महाराष्ट्राला हादरवेल अशी घटना सकाळी सकाळी आपल्या समोर येते. जी बातमी आपण बघितली त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की बारामतीमध्ये विमान लँड होत असताना एक दुर्घटना झाली आणि त्याच्यामध्ये अजितदादांसह 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. परंतु मला सांगायचंय की ही घटना साधी नाहीये. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांचं विमान उडायच्या अगोदर किती चेक झाले पाहिजे हेही आपल्या समोर आलं पाहिजे. विमान उडायच्या अगोदर एक प्रोटोकॉल असतो. एअरक्राफ्ट इंजिनियर त्याची इंजिन कंडिशन चेक करत असतो, त्याची फ्यूल सिस्टीम चेक करत असतो, त्याचे ब्रेक चेक करत असतो, त्याचे हायड्रॉलिक्स चेक करत असतो. त्याच्यानंतर पायलट त्याची हिस्ट्री चेक करतो विमानाची, त्याचे विंगवरती काही डॅमेजेस आहेत का किंवा कोणत्याही प्रकारची गोष्ट कॉकपिटमध्ये काही बदलली आहे का हे सगळं चेक होतं. त्याच्यानंतरही अपघात होतो. मागच्या वर्षी आपण बघितलं अहमदाबादमध्ये पण अशी एक घटना घडली, तिथे कित्येक तरी लोकांचा मृत्यू झाला. रिसेंटली आपण बघितलं दुबई एअर शो मध्ये एक अपघात झाला. परंतु हे एअर ऍक्सिडेंट कसे होत आहेत तुम्हाला सांगतो. आपल्या देशामध्ये एक संस्था आहे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो नावाची, ती या चौकशा करत असते. परंतु मला एक गोष्ट रेज करायची, ही जी घटना आहे महाराष्ट्रासाठी खूप दुर्दैवी आहे. तर या घटनेची प्रत्येक मार्गाने चौकशी झाली पाहिजे. छोट्या ना छोट्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे की हा ऍक्सिडेंट आहे की याच्या मागे कोणती कारणे आहेत किंवा कोणती कॉन्ट्रोवर्सी असू शकते. कारण ही घटना महाराष्ट्रासाठी सोपी नाहीये. तर प्रत्येक एजन्सीने याची चौकशी केली पाहिजे, ही आमची संपूर्ण मागणी आहे. आणि दादा गेलेत, खरंच मनाला दुःख होतं, त्यासाठी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी काम करून दाखवलं. मी कामाचा माणूस आहे. मी कामाचाच माणूस आहे.